आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, मी अमर गालपडे आपल्या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। मागच्या काही दिवसापूर्वी भाई कीर्ती कुमार बोरांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती, ती प्रचंड गाजली, प्रेक्षकांना आवडली आणि आम्हालाही तुमचा जो प्रतिसाद मिळालाय त्याच अनुषंगाने आज सुद्धा आम्ही भाई कीर्ती कुमार बोरांडे यांच्याशी खास चर्चा करणार आहोत। कालच जवळपास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, पण तत्पूर्वी जे काही नाराजी नाट्य घडले, निष्ठावंतांना डावलण्यात आलं, जे काही तर कार्यकर्ते नेत्यांची सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहायचे, पण निष्ठावंतांना डावलून धनदांडग्यांना तिकीट देण्यात आली। त्या संदर्भात आणि बऱ्याच काही गोष्टींच्या संदर्भामध्ये भाई कीर्ती कुमार बोरांडे आपल्याशी चर्चा करणार आहेत। तत्पूर्वी राहुल सरांना मी विनंती करतो की त्यांनीही थोडासा मुद्दा मांडावा महत्वाचा। या महापालिका निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना अतिशय डावलण्यात आलं आणि त्यातल्या त्यात झालेल्या या घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाई कीर्ती कुमार बोरांडे। भाई, काय सांगाल? मागच्या वेळेसही आपण कार्यकर्त्यांच्या संदर्भात अतिशय पोटतिडकीने बोललात आणि या भावना आपल्या माध्यमातून व्यक्त केल्यात, अनेकांनी आम्हाला मेसेज केले, कॉल केले आणि संदर्भात, आणि आताच्या झालेल्या सगळ्या घडामोडीबद्दल काय प्रतिक्रिया आपली? कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू द्या, परंतु त्या कार्यकर्त्याबद्दल प्रचंड आस्था बाळगणारा मी एक कार्यकर्ता आहे। कारण मला कार्यकर्त्याचं जीवन काय हे मी जवळ अनुभवलेलं आहे। गेल्या 25-30 वर्षापासून मी या ठिकाणी चळवळीमध्ये पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं त्यांचे दुःख, यातना, भावना मला त्या ठिकाणी समजून घेऊन त्याच्याबद्दल मला थोडं जे काही भीती वाटते त्याच्याबद्दल मी चिंतन करतो आणि मग मी माझ्या भावना व्यक्त करत असतो। एक लक्षात ठेवा, गेल्या जे आपण एपिसोडमध्ये जे काही चर्चा केली की तर धनदांडग्यांना तिकीट दिलेल्या कार्यकर्त्याची वाताहत झालेली आहे, ती गोष्ट 100% खरी ठरलेली आहे। 2 दिवसामध्ये जे काही ह्या सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी जे काही तिकीट वाटप केले एबी फॉर्म, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की परवा दिवशी पर्यंत जे कार्यकर्ता आपल्या नेत्याला विठ्ठल मानत होता, खरं तर पूर्वी पण माझी या कार्यकर्त्याला खूपदा मी विनंती केलेली आहे, वेगवेगळ्या माध्यमातून मी भावना व्यक्त करताना मी आव्हान केलं होतं की हे राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार तर आपल्या पक्षाच्या भूमिकेवर प्रेम केलं पाहिजे। व्यक्तिगत कुठल्याही नेत्यावर एकतर्फी गरजेपेक्षा जास्त प्रेम करता कामा नये, कारण हातामध्ये काय पडेल पुन्हा तर तेवढ्याच टोकाची, पराकुटीची निराशा हातामध्ये पडत असते। म्हणून सांभाळून एकतर्फी प्रेम करत जा, असं मी बहुतांश कार्यकर्त्याला, मित्रांना आव्हान केलं होतं। परंतु परवा दिवशी आपल्याला जाणवलं, ज्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः आपल्या मोबाईलवरती विठ्ठल मनुष्याने डीपी ठेवला जायचा, सगळ्या पक्षातल्या पुढाऱ्यांची त्या ठिकाणी आपापल्या पुढाऱ्यांची डीपी ठेवायचे आणि ते गाणं लावायचे विठ्ठलावरती, की जसं काय ह्याच्या आयुष्यामध्ये आई वडिलांपेक्षा सुद्धा हा नेता त्याचा जवळचा, अशा भावना त्यांनी आपापल्या त्या स्टेटस मधून आतापर्यंत व्यक्त केल्या होत्या। खरं तर हे अतिरेक होता प्रेमाचा आणि श्रद्धेचा। तिकीट ज्यावेळेस वाटप केलं त्यावेळेस लक्षात आलं की प्रत्येक ऑफिसच्या नेत्याच्या आजूबाजूला दारामध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणी ढसाढसा रडताना आपण पाहिलेले आहेत। आणि हे फक्त परभणीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत ना, अशा सगळ्या शहरापासून ते परभणीपर्यंत त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये कार्यकर्त्याची प्रचंड निराशा झालेली आपल्याला आढळलेली आहे। आणि परभणीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे। मी तुम्हाला 50 असे परभणी शहरामध्ये कार्यकर्ते दाखवतो की हे कार्यकर्ते त्या नेत्याचे, ज्या नेत्यांनी ह्यांना निवडणुकीमध्ये एबी फॉर्म डावललेला आहे, असे 50 कार्यकर्ते आहेत की जे त्या नेत्यापाशी 10-10, 15-15, 20-20 वर्षापासून त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतात। मग माझं या ठिकाणी म्हणणं आहे की 20 वर्षापासून तुमच्यामध्ये पक्षासोबत, तुमच्यासोबत, तुमचा पक्षापेक्षा व्यक्तिगत निष्ठावंत, व्यक्ती प्रेम करणारा कार्यकर्ता, असं त्याच्यामध्ये तुम्हाला अचानक काय जाणवलं की त्याने तुम्हाला एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये तुम्ही त्याचं तिकीट डावललं आणि दुसऱ्या एका धनदांडग्या माणसाला तिकीट दिलं, असं काय जाणवलं तुम्हाला? तर आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा कंडिशन अशी आहे, वाईट वाटतं गोष्ट सांगताना, 2:30 वाजेपर्यंत, रात्री 3 वाजेपर्यंत कार्यकर्ते साहेबाच्या दारामध्ये थांबले, सगळ्या पुढाऱ्यांच्या दारात थांबले आणि तिकीट
सकाळी बोलवलं आणि काय करायचं, ज्याला द्यायचं नाही त्याला घरी बोलवायचं, ऑफिसमध्ये एबी फॉर्म लिहून कुणाच्या तरी हवाली करायचा, काही जणांना ऑफिसवर बोलवायचं, घरात बसून एबी फॉर्म कुणाच्या तरी नावाने लिहून द्यायचा आणि मग त्याला लक्षात येतंय की तुमच्या पक्षाचा एबी फॉर्म आता फलाण्याला गेलेला आहे, म्हणून त्या कार्यकर्त्यावर जे काही त्याच्यावर जे काही बीतणार आहे त्याला त्याच्या काळजावरती, त्याच्या भावनाला, त्याच्या मनाला जे काही धक्का निर्माण होईल त्याचं सांत्वन तुम्ही कुणी करू शकत नाहीत. अक्षरशः कार्यकर्ते माय बाप मेल्यासारखे ढसाढसा रडू लागले. हे डोळ्याला बघताना अतिशय वाईट वाटलं की किती प्रेम केलं त्यांनी. ते कशासाठी केलं नेमकं, हे का केलं नेमकं, तर फक्त एवढंच कारण त्याच्या पाठीमागे आढळलं की त्याने डायरेक्ट सांगितलं नेत्याने की तुझ्यापाशी पैसे नाहीत जास्त म्हणून मी तुम्हाला निवडणुकीला उमेदवारी देऊ शकत नाही. तर माझं म्हणणं जर अशी कंडिशन असेल तर तुम्ही त्याला 10-15 दिवसापूर्वी सांगायचं, तुम्ही त्याला 20 दिवसापूर्वी सांगायचं. तुम्हाला जर त्याची थोडी सुद्धा काळजी होती, जर तुमच्या कार्यकर्त्याची थोडी काळजी असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे होते, बाबू तू फार त्या ठिकाणी नादाला निवडणुकीच्या लागू नको, आपलं फलाण्याला तिकीट द्यायचं ठरवलं म्हणजे तुम्ही हो होच म्हणत गेलात आणि रात्री 3 वाजता 3:30 वाजेपर्यंत त्याला जागरण करायला लावलं. अरे 20 वर्षापासून तुला विठ्ठल मानतो, 20 वर्षापासून मागापेक्षा जास्त प्रेम करतो, एवढ्या जवळच्या माणसाने एवढं दुःख द्यावं ह्याच्यापेक्षा काय त्या कार्यकर्त्याचं दुर्दैव लक्षात ठेवा. त्यामुळं हे जे काय घडलेलं आहे, 50 कार्यकर्ते निष्ठावंत होतं, त्यांना तिकीट डावललेलं आहे. आणि हेच नाही तर ज्यांनी ज्या महायुत्या केल्या, कुणी महाआघाड्या केल्या 2-2 पक्षांनी, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे त्या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये त्या ठिकाणी जे काय कुठलाही युतीचा आघाडीचा धर्म पाळला गेला नाही. युती आघाड्या फक्त नावाला केल्या त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असा एकही मला परभणी मधला पक्ष दाखवा की त्याने युतीमध्ये आणि आघाडीमध्ये त्या ठिकाणी त्याने इमान राखले म्हणून सुनी. भाई इथे एक प्रश्न उपस्थित येतोय की सगळ्यात महत्वाचा की इतक्या बरेच वेळेस नेते एकमेकावर गलिच्छ भाषेत बोलणार, मग युती आघाडी झाल्यावर एकत्र येतील, पण सामान्य त्यांच्यासोबत असणारा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याचा बळी देण्याचा प्रोग्राम हा झालाय का याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, नेत्यांच्या घरच्या परिवारातल्या लोकांचे कसे काय तिकीट कटत नाहीत, मग या निष्ठावंत कार्यकर्त्याच का करतात. मग तुम्हाला तेच सांगतोय की ही गोष्ट कार्यकर्त्याच्या लक्षात आली पाहिजे की ह्या नेत्यांना कार्यकर्ता नावाची जी काही गोष्ट त्यांच्यासाठी फक्त कडीपत्ता सारखी गोष्ट आहे. एकतर पोहे सुद्धा होत नाहीत कडीपत्ता त्यामध्ये टाकल्याशिवाय, आवर्जून इकडून तिकडून कडीपत्ता आणायचा, परंतु त्या ठिकाणी पोहे झाल्यावर मात्र कडीपत्ता सगळ्याच्या आधी बाहेर काढून फेकायचं, एवढं सहज त्या कार्यकर्त्याला समजतात. माझ्या त्या पुढाऱ्याला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, त्यांच्याबद्दल जरी माझा राग किंवा रोष असला तरी माझी कळकळीची विनंती आहे, कार्यकर्ता हा पक्षाचा आणि तुमचा आत्मा आहे. आत्मा, तुम्ही त्या आत्म्यालाच त्या ठिकाणी आत्म्याचा खात्मा करण्याचा जे काय तुम्ही कुटील डाव या ठिकाणी परभणीमध्ये रचला गेलाय ना, त्याच्यामुळं तुमच्याही भविष्याला त्या ठिकाणी धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये हा मेसेज जाणार आहे की पोरग 10 वर्षापासून 20 वर्षापासून त्याच्यावर जीवापाड प्रेम करीत होतं, त्याच्या प्रेमाची त्याच्या निष्ठेची पावती काय दिली आहे तर ते पोरग रडत घरी आले, मला तिकीट मिळालं नाही म्हणून. यामुळं आणि तुम्ही हे सगळं जसं मोठ्या पैशावाल्याला तिकीट दिले तसं तुम्ही सगळ्यात जवळच्या नातेवाईकाला तिकीट दिले. वास्तविक पाहता पूर्वी असं काही नव्हतं. आमचे त्या ठिकाणी गणपतराव देशमुख आजही होते, जिवंत असेपर्यंत त्यांनी स्वतःहून कधीच घरच्या माणसाला निवडणुकीत उभा राहण्याचा विचार सुद्धा केला नाही. त्यामुळे लोक जीवापाड प्रेम करायचे. तुम्ही जर समजा असं जवळच्याला पुढे करायला लागले, तुम्ही जर पैशावाल्याला पुढे करायला लागले तर कदाचित तुम्ही जनतेच्या मनात सुद्धा जास्त काळ तुमची स्थान आबाद ठेवू शकत नाहीत. ही गोष्ट स्पष्ट आहे. 1 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी काय कार्यकर्त्यांची आहे, ज्यांना तिकीट मिळाले त्यांची. मग आता हे इतका पैसा खर्च करून सभागृहात जातील, तिथं काय काम करतील, काय वाटतं तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत ही अशा संस्था आहेत ज्याचा थेट जनतेशी संबंध आहे. जनतेच्या सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी ह्या संस्था काम करत असतात. आणि सभागृहामध्ये जाणारे सुद्धा जे कार्यकर्ते असतात ना सामान्य, ते तसेच पाठवावे लागतात की ज्याच्या आपण हाताला धरून काम सांगू शकू, ज्याला आपण फोन लावून काम सांगू शकू. मग ते नाली साफ करण्यापासून असेल
दारातला कचऱ्याचा ढीग उचलायचा असेल, विजेचा, पाण्याचा, आरोग्याचा कोणताही प्रश्न असला त्याला तुम्ही हक्काने सांगू शकताल. असाच सभागृहामध्ये कार्यकर्ता जाणं अपेक्षित आहे. ही निवडणुकी लहान निवडणूक आहे, त्याच्यामध्ये लहान कार्यकर्ता गेला पाहिजे. डायरेक्ट त्याला तुम्ही काम सांगू शकताल. परंतु पुढाऱ्यांच्या आशीर्वादानं हे सगळे जे काही कार्यकर्ते होते ज्यांनी आतापर्यंत हे छोटे मोठे कामं केलेत ना, त्यांना सगळ्याला डावललेलं आहे. आता त्या ठिकाणी 1 कोटी रुपये खर्च काढण्याचा जे काय लावण्याचा निकष लावून जे लोक त्या ठिकाणी तिट्टे दिलेत, कदाचित ते उद्याच्याला जर निवडून गेले सभागृहामध्ये, तुम्ही यांना कुणालाही काम सांगू शकणार नाहीत. परभणीमध्ये 2-4 तसे उदाहरणं यापूर्वी घडलेले आहेत. त्यांना तुम्ही फोन लावू शकत नाहीत, काम सांगू शकत नाहीत. आणि परत त्या जनतेवरती हीच वेळ येणार आहे कोणती, की परत पुन्हा काम करण्यासाठी हे जे काही छोटे मोठे काम आहेत, ज्यांना तिकीट डावललेलं पार्टीनं, त्याच कार्यकर्त्याला फोन लावून पुन्हा हे काम सांगायची त्या जनतेवर सुद्धा वेळ येणार आहे. माझं जनतेला सुद्धा या ठिकाणी नम्र आव्हान आहे की छोटी निवडणूक असल्यामुळं, तुमच्या जिव्हाळ्याची निवडणूक असल्यामुळं ते माणूस किती मोठा आहे हे बघून तुम्ही त्या ठिकाणी त्याला मतदान करू नका. जे माझं काम ऐकन, ज्याला मी फोन लावू शकेल, ज्याला मी थांबवू शकेल, आमची मायमाऊली कोणतीही हक्काने बोलून घेईन किंवा तेही त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी वाकायला खाली मागं पुढे बघणार नाही, अशाच लोकांना मतदान देणं गरजेचं आहे. मोठे माणसं सभागृहात निवडून गेल्याच्या नंतर तुम्ही असं गृहीत धरायला काय हरकत नाही की परभणीचं जे काही स्वच्छतेचं असेल, आरोग्याचं असेल किंवा सुखसोयीचं जे काही सेवा सुविधेचं असेल, त्याचा बोजवारा 100% वाजणार आहे. त्याच्यातून काहीच आउटपुट निघणार नाही. आजही तुम्ही बघा ना, काही ठिकाणी असे खड्डे जसं काय हे काहीतरी 100-50 वर्षापासून जाणीवपूर्वक जतन केलेला ढिगारा एखादा आहे. आमचे आयुक्त असते ना, आमचे नेते अल्लाद बाजूने जातात. त्यांचं म्हणणं हे आमचं काम नाही काय की, किंवा जर ह्याला हात लावला, हे जर ढीग उचलला, ही जर घाण साफ केली तर काय प्रकोप होईल काय की परभणीमध्ये, असं अल्लाद बाजूने जातात. जर अशी कंडिशन आता असेल तर जे काही भविष्य आहे परभणी शहराचं अंधकारमय आहे. फक्त एवढंच सांगतो, जरी पुढाऱ्याच्या कुटील डावामुळं जर त्याला श्रीमंत माणसाला खुश करण्यासाठी जरी तिकीट दिले असले, तरी मी तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो, कुण्याही पक्षाचा कार्यकर्ता जा, मी तुम्हाला करतो की वैचारिक जे काही मतभेद असणार माझा भाजप शिवसेना असेल, परंतु अशा कुठलाही पक्षाचा हिशेब धरू नका. ही जी काही संस्था आहे, ही छोटी संस्था आहे. सगळे पक्षातील जे काही काम करणारे हक्काचे जे कार्यकर्ते आहेत ना, त्याच्या पाठीशी राहा, त्याला मतदान करा आणि तेच आपल्या परभणीचं जे काही रंगरूप बदलण्यासाठी सहकार्य करू शकतात. मोठे माणसं करू शकणार नाहीत. भाई, शेवटचा प्रश्न, अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण सुद्धा चळवळीत काम केलेले आहे, आज बऱ्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, नेमकं या वेळेस अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय सांगाल? मी त्यांना सांगतो की जर समजा तुमच्या नेत्याने पक्षाने तुम्हाला डावललं असेल आणि तुम्ही अपक्ष असताल आता, तर तुम्ही अपक्ष राहिलात तरी तुम्हाला जनता त्या ठिकाणी साथ देणार आहे. परंतु यापूर्वी तरी किमान माझी अपेक्षा आहे की हे जे असतंय ना काय की व्यक्तिवाद जो असतो, व्यक्तिवाद म्हणजे व्यक्ती बघून शिनी त्याच्यावर जीव लावणं किंवा डोळे झाकून शिनी आई वडिलांपेक्षा एखाद्या पुढाऱ्याला मोठं समजणं, तुम्ही जर त्यांना पुढाऱ्यांना जास्त जवळचं नसतं समजलं तर कदाचित तुम्हाला एवढं दुःख झालं नसतं उमेदवारी टाळल्याच्या नंतर. पण तुम्ही आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम केलं त्यांच्यावर. तुम्ही पांडुरंगाला सुद्धा गेला नाही पंढरपूरच्या, कारण माझा विठ्ठल इथंच आहे म्हणून, त्याच्यावर पण अन्याय केला तुम्ही. तर त्याचं हे भोग आहेत, त्याच्यामुळे दुःख तुमच्या वाट्याला आलेलं आहे. तुम्ही हे गृहीत धरा की नेते जे आहेत ना 100% चांगले नसते, तर बहुतांश प्रमाणात नेते बदमाश असते. आणि त्याच पद्धतीने आपण त्यांच्यासोबत व्यवहार केला पाहिजे आणि तेवढीच निष्ठा ठेवली पाहिजे. आपण फक्त पक्षाच्या विचारावर, कामावर निष्ठा ठेवली पाहिजे, व्यक्तीवर निष्ठा ठेवू नका. जिथे जिथे व्यक्तीवर निष्ठा ठेवलेली आहे, शेवट त्याचा असाच झालेला आहे. जर अपक्ष असताल तुम्ही राहा. मी परभणीतल्या चांगल्या लोकांना, जे काही सुज्ञ नागरिक आहेत त्यांना आव्हान करतो, ते पक्षाचा असेल अपक्ष असेल, फक्त चांगले जे बिचारे पोर आहेत ना, या परभणीची काळजी वाटणारे किंवा तुमच्या सेवेमध्ये झटणारे अशाच लेकरांना फक्त तुम्ही सभागृहात पाठवा, एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो. भाई कीर्तिकुमार बुरांडे यांनी ते ओळखले जाते त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी आणि खरी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. कार्यकर्त्यांच्या काळजात त्यांनी नेमका हात घातलेला आहे आणि बऱ्याच गोष्टींचा त्यांनी उलगडा सुद्धा आपल्या माध्यमातून केलेला. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर आज भाई कीर्तिकुमार बुरांडे पुन्हा एकदा व्यक्त होताना दिसलेत. विशेष करून त्यांनी कार्यकर्त्यांसाठी काही मोलाचे सल्ले दिले, त्यापैकी म्हणजे, आणि नेत्यांना सुद्धा मोलाचा सल्ला दिलाय, त्यापैकी म्हणजे काय की नेत्यांनो, कार्यकर्त्यांना कडीपत्ता समजू नका.
हा महत्वाचा संदेश आजच्या या मुलाखतीतून त्यांनी दिला. आणि दुसरी बाब विशेष म्हणजे की ज्या विठ्ठलाला यांनी पूजलं त्या विठ्ठलाने दुसऱ्यालाच कौल दिला आणि रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत ऑफिसला बसून ठेवलं. ही सुद्धा एक घटना म्हणजे ही सुद्धा एक बाब या आपल्या 2-3 दिवसामध्ये आपल्या प्रकर्षाने आलेली आहे. आणि कार्यकर्त्यांनी काय काळजी घ्यायची आणि इथून पुढे कशा पद्धतीने राजकारण करायचंय, आई वडिलांना सोडून ज्यांनी देवाला नेत्याला देव मानलं अशा कार्यकर्त्यांना पण मोलाचा सल्ला दिलाय. राहुल सर, थोडस आपणही थोडस प्रेक्षकांना सांगा. निश्चितच कार्यकर्त्यांना व्यक्तिनिष्ठा नाही तर विचाराची निष्ठा ठेवणं हे खूप मौलिक संदेश भाई आपण दिलेला आहे. खूप खूप आभारी आहे भाई आपले. आणि निश्चितच येणारी ही महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेळोवेळी आपली गरज पडेल भाई. आपल्या भावना, आपले विचार आणि आपण जे ताकद देण्याचे काम करतात. आणि आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अमर सर, आम्ही आणि आमचे संदीप लहाने जे हाच प्रयत्न करतात की या वातावरणामध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून वाटचाल व्हावी आणि सुजलाम सुफलाम जो विचार आहे तो नांदावा, या दृष्टिकोनातूनच आमची वाटचाल चालू आहे भाई. खूप खूप आभारी आहात आपण. निश्चित आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर निश्चित आमच्या चॅनलला आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असे छान छान विविध बातम्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला अपडेट देतच राहतो. माझ्यासोबत अमर गालपाडे सर आणि संदीप लहाने सर, मी राहुल वहिवाळ, परभणी.